Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of the practice set 6.2. Yesterday we have completed 4 sub questions and now we have to see question number 5 and 6, then the problem set 6. Okay, now see the question number 5. A storm broke a tree and the treetop rested 20 meter from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. Find the height of the tree. ओके, बघा वादळामुळे एक झाडाचा शेंडा जो आहे तो तुटला आणि जमिनीवरती त्याचा शेंडा टेकलेला आहे. आता समजा आपण असा विचार करू, ही जमीन आहे आणि इतक्या उंचीचं झाड आहे. ओके, ए बी ही झाडाची टोटल हाईट आहे. टोटल हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू ए बी, आणि ती आपल्याला माहीत नाही आहे. नंतर आता झालं काय नेमकं की या ठिकाणी समजा तो झाडाचा जो शेंडा आहे सी या पॉईंट जवळ ब्रेक झाला आणि हे टोक इकडे जमिनीवरती रेस्ट झालं, म्हणजे इथून इकडे आलं. ओके, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे. समजा आपण इथे डी म्हटला, मग आता इथे त्याने काय केले बघा, आणि इथून इकडे अंतर किती आहे, जो टेकलेला शेंडा असेल त्याचं डिस्टन्स बेस पासून 20 मीटर आहे. ओके, डिस्टन्स ऑफ rested top from base of tree that is BD is equal to 20 meter. ओके, दोन गोष्टी समजल्यात. आणखी काय, मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. आता त्याने हॉरिझॉन्टल बरोबर किती डिग्रीचा अँगल तयार केलाय, 60 डिग्रीचा. मग हॉरिझॉन्टल लाईन कोणती असेल, ही. हिच्यावर कितीचा अँगल तयार झालाय, 60 डिग्रीचा, म्हणजे थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. आता आपल्याला विचारलंय टोटल हाईट. मग आपण जर समजा ही हाईट काढली आणि ही ऑलरेडी ही साईड मिळाली, दोन्हींची ॲडिशन केली की टोटल हाईट आपल्याला मिळणार आहे. मग काय, ट्री इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. झाड नेहमी ग्राउंडला कसं असणार आहे, परपेंडिक्युलर. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आपण वापरणार इन राईट अँगल ट्रायंगल CBD. त्याच्यामध्ये काय करणार आपण, आता हा 60 डिग्री आहे, 20 मीटर हाईट. मग 60 डिग्री, आता याचा आणि याचा संबंधाचा रेशो कोणता आहे, टॅनचा. मग tan 60 डिग्री इक्वल टू CB अपॉन BD, आणि tan 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, √3. tan 60 किती, √3. देअरफॉर √3 इक्वल टू CB माहीत नाहीये आणि हा 20 इकडे आणायला 20 √3 इक्वल टू CB. आता CB आपल्याला मिळाला 20 √3. नंतर आता ही CD काढूया. CDचं रिलेशन असणारं कोणतं आहे, अपोजिट साइड आणि हायपोटेनस, म्हणजे sin 60 डिग्री. sin 60 डिग्री इक्वल टू
CB आपण हायपोटेनस CD. हां, आता साइन 60 आपल्याला माहिती आहे. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2. Therefore √3/2 इज इक्वल टू CB आला आपल्याकडे 20√3 डिवाइडेड बाय CD. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, काय होईल? Therefore CD इज इक्वल टू 20√3 इंटू 2 डिवाइडेड बाय √3. हा √3 कॅन्सल झाला. Therefore CD इज इक्वल टू 40 मीटर. CD इक्वल टू 40 आणि हा CB सुद्धा 20√3 आहे. मग आता दोघांचे ॲडिशन AB आणि CD जेवढा असेल तेवढंच AC असणार आहे. CD इज इक्वल टू AC इज इक्वल टू 40 मीटर. आता AB काढायचं असेल तर AB इज इक्वल टू AC प्लस CB. AC प्लस CB. Therefore AB इज इक्वल टू AC आहे 40 आणि CB आहे आपल्याकडे 20√3. आता ह्या √3 ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, पण आपण 1.73 घेऊ शकतो किंवा असंच ठेवलं तरी चालेल. 20 कॉमन काढलं तरी चालेल, पण टाकूया आपण व्हॅल्यू. AB इज इक्वल टू 40 प्लस 20 इंटू 1.73. Therefore AB इज इक्वल टू 40 प्लस 20 ने मल्टिपल केलं तर 0, 2 6, 2 7 14, 1 2 3 आणि 2 डेसिमल पॉईंट म्हणजे 34.60 आणि हा 40 म्हणजेच काय? AB इज इक्वल टू 74.60 मीटर. 74.60 मीटर ही त्या ट्रीची हाईट असणार आहे. द हाईट ऑफ ट्री इज the height of tree is 74.60 मीटर. ट्रीची हाईट 74.60 मीटर असेल. ठीक आहे, थोडेसे लाईट अचानक गेल्यामुळे थोडासा अंधार आपल्याला जाणवतोय. व्यवस्थित कंप्लीट करा. ओके, बऱ्यापैकी आपल्याला दिसतंय. आता व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग पुढचा 6वा प्रश्न आपण पाहूया. ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 6. Okay. Question number 6. A kite is flying. Kite is flying at a height of 60 meter above the ground. The string attached to the kite is tied at the ground. It makes an angle of 60 degree. With the ground. Assuming that
assuming that the string is straight, the string is straight, find the length of the string, find the length of the स्ट्रिंग. त्यासाठी √3 व्हॅल्यू देऊन ठेवली आहे. √3 इक्वल टू 1.73. ओके, बघा आता कशाबद्दल फिगर करणार आपण. अ काइट इज फ्लाइंग, एक पतंग आकाशात उडतोय. त्याची हाईट आहे 60 मीटर अबोव द ग्राउंड. सपोज हे ग्राउंड आहे आणि काइट ह्या हाईटवरती आहे. मग ABC, मग काइटची हाईट जी आहे ती आहे 60 मीटर. ओके, अबोव द ग्राउंड. द स्ट्रिंग इज अटॅच टू द काइट इज टाईड ॲट द ग्राउंड. त्याचा जो दोरा आहे तो दोरा असा जमिनीवरती जोडलेला आहे. ही स्ट्रिंग आहे, ही काइटची पोझिशन आहे. ओके, नाव सी द 6 नंबर एक्झाम्पल. आता या ठिकाणी आपण फिगर काढतोय. हा स्ट्रिंग आहे, ए या पोझिशनला काइट आहे आणि त्याने ग्राउंड बरोबर 60 डिग्रीचा अँगल केला आहे, हॉरिझॉन्टल बरोबर म्हणजे ग्राउंड लेवल बरोबर. मग आता एक एक काय काय दिले बघा. आणि हा दोरा स्ट्रेट आहे असं आपण कन्सिडर करतोय. मग बघा, हाईट ऑफ काइट ती आहे 60 मीटर म्हणजे AB 60 मीटर. नंतर थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. नंतर आपले विचारले स्ट्रिंग स्ट्रेट, फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हां, लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट इज AC इज इक्वल टू व्हॉट. आता हे दोरा इथे ग्राउंडला कनेक्ट केला आहे, हा स्ट्रिंग आहे. आता बघा, आता ही परपेंडिक्युलर हाईट असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री इन राईट अँगल ट्रायंगल ABC. याच्यामध्ये आपण आता ह्या साईडचं आणि याचा रिलेशन असणारं कुठलं रेशो आहे. अपोजिट साईड आपण हायपोटेनस साइन 60 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन AC. साइन 60 √3 अपॉन 2 AB 60 अपॉन AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. AC इज इक्वल टू 2 इंटू 60 अपॉन √3. देअरफॉर AC इज इक्वल टू 120 अपॉन √3. आला सिम्प्लिफाय करूया आपण याला. एवढं कंप्लीट करा, मग इकडे घेऊ आपण ते, किंवा आहे तिकडे जागा. बघू सिम्प्लिफिकेशन इकडे करूया. बघा, रॅशनलायझेशन ऑफ डिनोमिनेटर करूया. काय होईल, √3 आहे, मग √3 आणि √3 ने मल्टिपल करा. बरोबर. नुमरेटर 120 इंटू √3 आणि हा √3 इंटू √3 म्हणजेच √9 आणि √9चं स्क्वेअर रूट 3 ने 120 डिवाइड करा. AC इज इक्वल टू 40 इंटू हा आहे 1.73. देअरफॉर AC इक्वल टू 0 4 त्रिक 12 1 7 चौक 28 आणि 1 29 2 4 1 4 आणि 2 6 आणि 2 डेसिमल पॉईंट म्हणजेच 69.20 69.20 मीटर. आणि मग आपण लिहिणार आहे द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, दोऱ्याची लांबी ही असणार आहे 69.20 मीटर. हे लक्षात घ्या.
ओके, व्हिडिओ पॉज करा, सगळं व्यवस्थित कंप्लीट करा आणि मग आपण बघूया प्रॉब्लेम सेट 6. प्रॉब्लेम सेट 6 त्यातलं पहिलं क्वेश्चन बघा. पहिले MCQ असणार आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ए आहे 1, बी आहे 0, सी आहे 1/2 आणि डी आहे √2. ओके, आता आपल्याला हे रिलेशन माहिती आहे, हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहे आणि जेव्हा एकमेकाचे रेसिप्रोकल असतात तर त्यांचं मल्टिप्लिकेशन नेहमी 1 असतं, म्हणजे ऑप्शन ए. आन्सर ऑप्शन ए. ऑप्शन हे त्याचं आन्सर असणार आहे. नंतर सेकंड, कोसेक 45 डिग्री इज इक्वल टू व्हॉट. ऑप्शन्स आहेत 1/√2, इकडे आहे √2, √3/2 आणि डी 2/√3. आता साइन 45 आपल्याला माहिती आहे, साइन 45 किती असतो 1/√2 आणि त्याचा रेसिप्रोकल केला तर √2/1 म्हणजेच काय फक्त √2, म्हणजे ऑप्शन बी. आन्सर ऑप्शन बी. एवढंच उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ते 2 कंप्लीट करा, आणखी 2 बघूया. ओके, थर्ड सब क्वेश्चन, 1 + tan² थीटा इज इक्वल टू व्हॉट. ए cot² थीटा, बी cosec² थीटा, सी sec² थीटा आणि डी tan² थीटा. आता याचा आन्सर आपल्याला माहिती आहे 1/tan² म्हणजे याला कॉसने डिवाइड केलेलं असेल तर 1/cos म्हणजे सेक, म्हणजे ऑप्शन सी. आन्सर ऑप्शन सी. यातला फोर्थ सब क्वेश्चन, when we see at a higher level from the horizontal line, angle form is dash dash. पहिलं ऑप्शन आहे अँगल ऑफ इलेव्हेशन, बी अँगल ऑफ डिप्रेशन, सी 0 आणि डी स्ट्रेट लाईन. ओके, मग आता व्हेन वी सी ॲट अ हायर लेवल, आपण खालून वर बघतोय, मग त्यावेळेस अँगल जर तयार होतो खालून वर जाणारा अँगल ऑफ इलेव्हेशन. सिंपल आहे, ऑप्शन ए. आन्सर ऑप्शन ए.
अशा पद्धतीने हे 4 MCQ आपण कंप्लीट केले. Okay, now see the next example, that is second number example. If sin theta equal to 11/61, find the values of cos theta using trigonometric identities. आयडेंटिटीचा वापर करून कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता पर्टिक्युलर मेन्शन केलंय त्यामुळे आपल्याला आयडेंटिटीज वापरावी लागेल. कोणती? फर्स्ट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा काढायचा असेल तर हा ट्रान्सफर करा. देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. देअरफॉर cos square theta equal to 1/1 minus 11/61 bracket square. Therefore cos square theta equal to 1/1 minus 121/3721. करून बघायचं स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. cos square theta equal to 3721 minus 121/3721. Therefore cos square theta is equal to 3600 3721. Take square root of both sides. Take square root of both sides. Cos theta is equal to 60/61. This is the final answer. Okay, now see the third example. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Okay, now the third example. If tan theta is equal to 2, find the values of other trigonometric ratios. tan theta दिलाय त्याच्यावरून बाकीचे विचारलेले. ABC आणि हा अँगल आपण थीटा म्हणूया. फ्रॉम फिगर tan theta is equal to AB upon BC, opposite side upon adjacent side, equation number 1. But tan theta is equal to 2, ही गिवन आहे. हे काय गिवन. आता रेशो आहे, याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असतो. म्हणजेच काय, लेट tan theta is equal to 2k upon 1k. काही दिलेलं नसेल तर आपण डिनॉमिनेटर 1 घेऊ शकतो. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, AB upon BC is equal to 2k upon 1k. Therefore
AB is equal to 2K and BC is equal to 1K. In right angle triangle, ABC by using पायथागोरस थिअरम, पीटीचा वापर आपण करतोय. काय होईल? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB 2K चा स्क्वेअर प्लस 1K चा स्क्वेअर. ओके, मग AC स्क्वेअर इक्वल टू 2K स्क्वेअर प्लस 1K स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इक्वल टू 4K स्क्वेअर प्लस 1K स्क्वेअर. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 5K स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्या. AC इज इक्वल टू √5 इंटू K. ACची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √5 इंटू K. त्याच्यावर आता बाकीचे सगळे रेशोज आपण काढू शकतो. हे कंप्लीट करा, मग पुढचं घेऊया आपण. फक्त इथे लिहून टाकू. AB आहे आपल्याकडे 2K, BC आहे 1K आणि इथे आहे √5K. याच्यावरून बाकीच्या सगळ्या रेशोजच्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. ओके, बघूया आता ते बाकीचं. बघा आता सगळे रेशोज. पहिले आपण आता साइन थिटा काढूया. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस AB अपॉन AC, दॅट इज 2K अपॉन √5K. K कॅन्सल झाला, 2 अपॉन √5. साइन मिळाला की कोसेक मिळणार आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन AB इज इक्वल टू √5K अपॉन 2K √5 अपॉन 2. नंतर कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू BC अपॉन AC इज इक्वल टू 1K अपॉन √5K. K कॅन्सल, 1 अपॉन √5. कॉस मिळाला की सेक मिळेल. सेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन BC इज इक्वल टू √5K अपॉन 1K म्हणजेच √5 अपॉन 1 म्हणजेच √5. आता राहिला शेवटचा फक्त आपला कॉट. कॉट थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन अपोजिट BC अपॉन AB. BC अपॉन AB इज इक्वल टू 1K अपॉन 2K इज इक्वल टू 1/2. याचा रिसिप्रोकल 1/2 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग यातला 4th क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ओके, नाउ सी द 4th एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल बघा. फोर्थमध्ये काय दिलं आहे? सेक थिटा दिला आहे. इफ सेक थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 12, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ऑदर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. फाइंड द ऑदर रेशोज. सेम क्वेश्चन आहे, फक्त दिलेला रेशो बदललेला आहे. PQR हा थिटाचा म्हणूया. फ्रॉम फिगर सेक थिटा इज इक्वल टू, सेक म्हणजे कॉसचे अपोजिट आहे. कॉस म्हणजे काय? ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. इथे उलट आहे, हायपो अपॉन ॲडजस्टंट म्हणजेच PR अपॉन QR. इक्वेशन 1. बट सेक थिटा इज इक्वल टू 13 अपॉन 12 गिवन. हा देऊन ठेवला आहे. लेट सेक थिटा इज इक्वल टू 13K अपॉन
12k इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 कंपेअर केल्यानंतर काय दिसेल, पी आर अपॉन क्यू आर, पी आर अपॉन क्यू आर इज इक्वल टू 13k अपॉन 12k. देयरफॉर पी आर इज इक्वल टू 13k, क्यू आर इज इक्वल टू 12k. 13k क्यू आर 12k. आता इन राइट एंगल ट्राइंगल पी क्यू आर, इन राइट एंगल ट्राइंगल PQR, PQR by using PT, by using PT पायथागोरस थेरम आपण वापरतोय. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. देयरफॉर PR 13k is equal to PQ square plus 12k square. Therefore 169k square equal to PQ square plus 144k square. इकडे माइनस करा, 25k square equal to PQ square. Take square root of both sides. Take square root of both sides. Take square root of both sides. मतलब 5k इक्वल टू PQ. PQ ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5k. याच्यावरून उरलेले सगळे रेशोज आपण काढू शकतो. हे कंप्लीट करा, मग घेऊया पुढचं. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग त्याचा पुढचा पार्ट आपण बघतोय. पुढचा पार्ट काय बघा. पहिले साइन थीटा घ्यावा लागेल. साइन थीटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस PQ अपॉन PR इज इक्वल टू 5k अपॉन 13k. के कॅन्सल झाला, 5 अपॉन 13. साइन मिळाला म्हणजे कोसेक मिळेल. कोसेक थिटा इक्वल टू PR अपॉन PQ इज इक्वल टू 13k अपॉन 5k, 13 अपॉन 5. नंतर कॉस काढता येईल आपला. कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनस QR अपॉन PR, QR अपॉन PR, 12k अपॉन 13k, 12 अपॉन 13. कॉस मिळालं की सेक मिळतो. याच्यावरून आपण रेसिप्रोकल केला की 13 अपॉन 12 म्हणजे सेक थिटा. आता उरलाय टॅन. टॅन थिटा अपोजिट अपॉन ॲडजसंट PQ अपॉन QR इज इक्वल टू PQ 5k अपॉन 12k इज इक्वल टू 5 अपॉन 12. नंतर कॉट QR अपॉन PQ इज इक्वल टू 12k अपॉन 5k इज इक्वल टू 12 अपॉन 5. अशा पद्धतीने उरलेले 5 रेशोज आपण काढू शकतो. म्हणजे कुठला रेशो दिला आहे त्याच्यानुसार आपण फिगर काढणार आणि फिगरवरून ते रेशो आपल्याला घ्यावे लागतात.
आता या प्रॉब्लेम सेटमध्ये पुढचा जो 5वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅट टाईप के क्वेश्चन्स आहेत आणि प्रूव्ह दॅट टाईपचे जवळजवळ 10 क्वेश्चन्स आहेत. त्याचा एक सेपरेट लेक्चर आपल्याला तयार करावं लागेल. आणि मग पुढचे 5 जे काही हॉट टाईपचे क्वेश्चन्स आहेत, हायर ऑर्डर थिंकिंगचे आहेत, त्याचा एक करावं लागेल. म्हणजे 2 पार्ट आपल्याला आणखी याचे करावे लागतील, तेव्हा हे चॅप्टर कंप्लीट होईल. आत्तापर्यंत सगळे खूप व्यवस्थित अभ्यास करता आहात. काही करत नाही आहे, काहींचा विषय सोडून द्या, ठीक आहे, ज्याची काय असेल ते, फारसं खोलात मी जात नाही. पण जे करतायत ते चांगलं करतायत, खूप चांगल्या प्रकारे तयारी करतायत, व्यवस्थित होमवर्क कंप्लीट करतायत, त्याचा बेनिफिट त्यांना मिळणार आहे. जे करत नाही तो त्याचा लॉस त्यांना नंतर कळेल की आपला काय लॉस होतो आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आपण 11वीचं बेसिक तयार करतो आहे. मी फारसं काही 10वीवरती कॉन्सन्ट्रेट करत नाही आहे, पण 11वी आपल्याला गरजेची आहे. कारण पुढच्या वर्षी जे सुरुवातीचे 2 महिने 2.5 महिने फक्त फाउंडेशनवरती जातात. फाउंडेशन म्हणजेच काय, 9वी 10वीपर्यंत जे तुम्ही शिकलात की ज्याचं गरज आपल्याला 11वीसाठी आहे, त्याच्यासाठी वेळ जातो. हे जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते 2-2.5 महिने देण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ज्यांनी जे जुने असतील, जे अनेक दिवसापासून व्हिडिओ बघतायत आणि त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू.